मनूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अपने 3 साल उन्होंने कंप्लीट किए हैं इमरजेंसी और क्रिटिकल ट्रॉमा केयर में। 4th एनिवर्सरी के मौके पे कई सारी चीज़ों को लाइन अप किया गया है, जहां पर हम बता रहे हैं आपको कि कल्याण कर्नाटका की पहली हेल्थ एंड वेलनेस मैगजीन रिलीज हो चुकी है। इसे इनॉग्रेट किया है इंचार्ज मिनिस्टर श्री प्रियंक खरगे, ITBT एंड RDPR मिनिस्टर ने। आप सबको बता दें कि इमरजेंसी जब भी होती है तो इंसान काफ़ी परेशान हो जाता है। जब भी कोई हेल्थ इमरजेंसी होती है, क्रिटिकल इमरजेंसी होती है, तो लोग मन्नूर की तरफ आगे बढ़ रहे हैं। मन्नूर हॉस्पिटल उन टॉप हॉस्पिटल्स में शामिल है जिन्होंने कई सारे लोगों की जान बचाई है। जी हाँ, हम सबको बता दें कि ऐसे कई सारे अनगिनत क्रिटिकल ट्रॉमा केयर जिनके बचने के चांसेस बिल्कुल नहीं थे, ऐसे टॉप क्लास सर्जरीज अब आपके ही गुलबर्गा शहर में हो रहे हैं अंडर द एबल गाइडेंस ऑफ डॉक्टर फारूक अहमद मन्नूर। मन्नूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में पेशेंट्स का फीडबैक भी पॉजिटिव है, क्योंकि आपको बता दें कि ये उन तबके के लिए भी काम कर रहा है जो तबका फाइनेंशियली उतना स्ट्रांग नहीं है। यानी कि गरीबों के लिए एक बड़ा कॉर्पोरेट हॉस्पिटल एफर्ड करना बड़ा मुश्किल है, लेकिन मन्नूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कहीं ना कहीं वही क्वालिटी सर्विसेज आपको दे रहा है एट अ वेरी रीजनेबल प्राइस। आप सबको बता दें कि सिर्फ हॉस्पिटल ही नहीं बल्कि मैगजीन की अगर हम बात करें तो इस मैगजीन के अंदर कल्याण कर्नाटका के सभी टॉप डॉक्टर्स के सजेशंस, डॉक्टर के टिप्स क्या क्या है इस मैगजीन के अंदर कोलैबोरेट किए गए हैं, जहां पर आप हर चीज़ पढ़ सकते हैं और ये हर स्टोर पर अवेलेबल है। ये मैगजीन की अगर हम बात करें तो ये मैगजीन के अंदर आपको वन स्टॉप डेस्टिनेशन, सभी डॉक्टर्स के इनसाइड टिप्स और उनके व्यूज़ क्या हैं, रिव्यूज़ क्या हैं, सारी चीज़ें आप पढ़ सकते हैं। ये कल्याण कर्नाटका की पहली हेल्थ एंड वेलनेस मैगजीन है। मन्नूर मल्टी स्पेशलिटी सिर्फ हॉस्पिटल के तौर पर ही नहीं जाना जाता, बल्कि उनके सोशल एक्टिविटीज़ के कैंपेन के लिए भी हाल ही में उन्होंने 500 टीबी पेशेंट्स को अडॉप्ट किया है। और इसी को चलते हुए गवर्नर ऑफ कर्नाटका थावरचंद गहलोत जी ने भी उन्हें निक्षा मित्र के अवार्ड से नवाजा है। इतना ही नहीं, 200 गरीब लड़कियों के लिए उन्होंने सुकन्या समृद्धि योजना में अकाउंट ओपन किए हैं। अकाउंट ओपन करना तो अलग चीज़ है, लेकिन हर साल इस अकाउंट में अमाउंट डिपॉजिट कर रहे हैं मन्नूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर फारूक अहमद मन्नूर, ताकि वो लड़कियां जब मैच्योरिटी ऑफ पॉलिसी जब होती है तब उनके अकाउंट में कुछ हैंडसम अमाउंट आ सकता है, ताकि वो अपने करियर को परस्यूट कर सकें और वुमेन एम्पावरमेंट को एक बढ़ोतरी देते नजर आ रहे हैं। उसके अलावा 50 स्टूडेंट्स को जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स में पढ़ना चाहते हो, कॉम्पिटिटिव एग्जाम को लिखना चाहते हो, उनके लिए बुक्स तैयार करना, उनके लिए स्टडी मटेरियल तैयार करने की जिम्मेदारी भी मन्नूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ले रहा है। इतना ही नहीं, स्पोर्ट्स स्कॉलरशिप की अगर हम बात करें तो रशीद मन्नूर एजुकेशनल चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से 5000 हर महीना एक स्टूडेंट, एक लड़का जो अंडर जूनियर टेनिस में काफ़ी डेडिकेशन दिखा रहा है और प्रॉमिसिंग है, उस पर इन्वेस्टमेंट किया जा रहा है स्पोर्ट्स स्कॉलरशिप तक, ताकि वो गुलबर्गा का नाम रोशन करें। डॉक्टर फारूक अहमद मन्नूर गुलबर्गा में सोसाइटी को डेडिकेट कर रहे हैं उन वर्क्स जो एक नॉर्मल कॉर्पोरेट हॉस्पिटल के बियॉन्ड है। टॉप क्वालिटी सर्विस देने का उनका जो मिशन है और गुलबर्गा को एक मेडिकल हब बनाने का जो मिशन है, लोग उनके साथ बढ़ते जा रहे हैं और ये कारवां चल रहा है। मन्नूर हॉस्पिटल में जिसके आज 3 साल मुकम्मिल हो गए हैं, 4थे साल में जा रहे हैं और बहुत अच्छा काम कर रहे हैं मन्नूर हॉस्पिटल में। मैं फारूक साहब को और उनके तमाम स्टाफ को दिली मुबारकबाद देती हूँ, क्योंकि जो भी आप लोगों के पास पेशेंट्स आते हैं माशाल्लाह से सेहतमंद होके जाते हैं। और आप ना सिर्फ फारूक साहब ये हॉस्पिटल का काम करते हैं, बल्कि कई लोगों के कई मदद करते हैं, कई लोगों की। आज आपका मैं दिल से शुक्रिया अदा करती हूँ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಂದ ತಮ್ಮಿಂದ ಹಾಗೂ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ ಫಾರೂಕ್ ಮನ್ನೂರ್ ಅವರ ಹಾಗೂ ಅವರ ಇಡೀ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ನಾನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಮನ್ನೂರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ 3 ವರ್ಷ ಮುಗಿದು ಇವತ್ತು 4ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಕಾಲಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತೇನು ಒಂದು ಬಹಳ ವಿಭಿನ್ನವಾದಂಥ ಮತ್ತು ವಿನೂತನವಾದಂಥ ಹಾಗೂ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂಥ ಪ್ರಯತ್ನ ತಾವು ವೆಲ್ನೆಸ್ ರೆವಲ್ಯೂಷನ್ ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಮ್ಯಾಗಝೀನಿಂದ ತಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಹೆಚ್ಚು ಅವೇರ್ನೆಸ್ ಬರಲಿ,
ಹೆಚ್ಚು ರೀತಿಯಾಗಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಮನೋಭಾವನೆ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಇರಲಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ತಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ತಮಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ನಾನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಫಾರೂಕ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಏನು ಹೇಳೋದಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿಯಾದಾಗಿಂದ ಪಾಪ ಯಾವಾಗಲೂ ಆಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೂ ಅಷ್ಟೇ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಹೆಚ್ಚು ನಾನು ಭೇಟಿಯಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳು ಹೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ನಮ್ಮ ಚಿತ್ತಾಪುರ ಚಿಂಚೋಳಿ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಅಡ್ರೆಸ್ ಇಲ್ಲೇ ಇದೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದದ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಜಿಮ್ಸಿಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ಬೇಕು. ಆದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಾಗ್ಲಾರ ಚಿಕಿತ್ಸೆ ಇಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗೂ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಭಾಳ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಭಾಳ ಅಲ್ಪ ಅವಧಿನಲ್ಲಿ ಮಣ್ಣೂರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಫಾರೂಕ್ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಗುಡ್ವಿಲ್ ಅನ್ನು ತಂದಿದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಏನು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಏನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ ಅದೇ ಪ್ರೊಸೀಜರ್ಸ್ನ ತಾವು ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದವರಿಗೆ ಮತ್ತು ಬಡವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಅದರಿಂದ ತಮಗೆ ಭಾಳ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮಗೆ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೀವೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು 60 ಬೆಡ್ ಇದೆ, ಅದು 200 ಬೆಡ್ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ. ಖಂಡಿತವಾಗಿ ಆ 200, 800, 1000 ಕೂಡ ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅನುಮಾನ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ 2 ಗುಣಗಳಿವೆ ತಮ್ಮ ಹತ್ರ. ಒಂದು, ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಈ ವರ್ಷ ನೀವು ಇವತ್ತೇನು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಇವೆರಡಕ್ಕೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು, ನಾಗಾವಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಫಾರ್ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನೈಸ್ ಅಂತ ಒಂದು ಅಕಾಡೆಮಿ ತೆಗಿತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು 1-2-3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ವಾಜಪೇಯಿ ನಗರ್ನಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ ಅಂದರೂ 1-2 ನಮ್ಮ ಯುವಕರು ಯುವತಿಯರಿಗೆ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಇಂಪ್ರೂವ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಾದಂಥ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಮಣ್ಣೂರು ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ 3 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು 4ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಕಾಲಿಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾನು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಫ್, ಡಾಕ್ಟರ್ಸ್, ನಮ್ಮ ಟೀಮ್, ನಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತೀನಿ. ಇದು ಒಂದು ನಿಮ್ಮ ಸಾಹಸ, ನಿಮ್ಮ ಒಂದು ನನ್ನ ಹೆಜ್ಜೆ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಹೆಜ್ಜೆ, ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವ ಇದೆ. ಇವತ್ತು ಏನು ದಿನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದಿಸ್ ಆಲ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಫ್ ಆಲ್ ದಿ ಸ್ಟಾಫ್ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಇದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಾವು ತೆಗೆದಿದ್ದ ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ಒಂದು ಬರೀ ರಿಚ್ ಮಂದಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅದು ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ತೆಗಿಬೇಕಷ್ಟೇ. ಆ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಂದು ಗರೀಬರಿಗೂ ಆಗ್ಲಿ, ಒಂದು ಮಿಡಿಲ್ ಕ್ಲಾಸ್ನಿಗೂ ಆಗ್ಲಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದು ಅವೈಲೇಬಲ್ ಆಗ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ಬಡವರು ದೇ ವಾಂಟ್ ಟು ಗೆಟ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇನ್ ದಿ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಟ್ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಅದು ಒಂದು ಮನಸ್ಸಿಂದ ಅವ್ರದ್ದು ತೆಗಿಬೇಕು. ಮತ್ತೊಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಏನೋ ಒಂದು ಇಮೇಜ್ ಇದೆ, ಒಂದು ದೊಡ್ಡ ದೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಇಮೇಜ್ಗೆ ತೆಗಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ನನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಆ ಇಮೇಜ್ ತೆಗಿಬೇಕು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. Thank you for watching Go Hash. Like, share and subscribe our channel.